तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टेक भारी चॅनलमध्ये. मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपण नवीन गाडी एकदम शोरूममधून नवीन घेतलेलं परवडतं की सेकंड हँड गाडी घेणं बरोबर आहे. आता आपण जर ठरवलं की सेकंड हँड गाडी घ्यायची तर बऱ्याच लोकांना माहीत नसतं की सेकंड हँड गाडी घेताना काय काय चेक करायचं असतं किंवा ती गाडी आपल्याला मिळते तर चांगली मिळते का हे बघणं गरजेचं आहे. तर सेकंड हँड गाडी घेताना काय काय खबरदारी घ्यायची असते हे बघायसाठी आपण आलोय कर्वेनगरच्या कारकट्टा इथं. आपल्यासोबत आहेत कारकट्टाचे ओनर स्वप्नील हर्षे सर. हॅलो सर, वेलकम टू टेक भारी. येस, थँक्यू. सर, डॉक्युमेंट्स आता मी समजा नवीन कार घेतोय तर मी डॉक्युमेंटमध्ये काय काय चेक करणं गरजेचं आहे? सी डॉक्युमेंटमध्ये पहिल्यांदा ओरिजिनल आरसी चेक करणं गरजेचं आहे. ओके. आरसीवरती सर्टन गोष्टी असतात, जसं की नंबर ऑफ ओनर आहे, गाडीचं मॅन्युफॅक्चरिंग इयर आहे, गाडीचा चासी नंबर आणि इंजिन नंबर हा गाडीच्या चासी नंबर इंजिन नंबरवर मॅच होतोय की नाही. ओके. सो हे गोष्टी चेक करणं गरजेचं आहे. गाडीचा इन्शुरन्सची व्हॅलिडिटी चेक करणं गरजेचं आहे. सो आरसी इन्शुरन्स गाडीवरती समजा काही हायपोथिकेशन असेल, गाडीवरती लोन असेल तर ते लोन उतरवलं का नाही, लोन उतरवून आरसी परत नवीन घेतलंय का नाही. सो हे जे काही डॉक्युमेंटेशन पार्ट आहे हा चेक करणं गरजेचं आहे डॉक्युमेंटेशन पार्ट. ओके. आणि मी आता ह्या व्हिडिओसाठी रिसर्च म्हणून काही व्हिडिओ बघत होतो तर त्यात असं म्हणले की आर सीवर जी मेकिंग डेट आहे तीच आपण कारच्या काचांवर चेक करायची असते. तर तसं म्हणजे काच जर बदलली असेल तर तुम्ही त्यात ते ॲक्सिडेंटल पकडता का? सी बेसिकली काय होतं ना, काच कुठल्या मुद्द्यामुळे आता समजा फ्रंटवरून मोठा ॲक्सिडेंट झाला आहे गाडीचा आणि इंजिन आणि बोनेटपर्यंत पूर्ण तुटलंय आणि काच फुटली, हा एक प्रकार. आणि बऱ्याचदा काय होतं, हायवेने गाडी चालली आणि समोरच्या गाडीने दगड उडून काच तुटली किंवा समजा काचवर काही फांदी पडून काच तुटली तर ती काच बऱ्याचदा बदलली जाते. मग त्या केसमध्ये तुम्हाला काचेवरचा आणि आरसीवरचा मॅन्युफॅक्चरिंग इयर हे मॅच नाही होणार. पण जेव्हा तुम्ही हिस्ट्री चेक करता ते तुम्हाला क्लिअर होतं किंवा ॲक्सिडेंटल क्लेम असेल तर त्याच्यामध्ये काय आहे किंवा काय नाही आहे. इन्शुरन्स क्लेम चेक केला तर नो क्लेम म्हणून इन्शुरन्समधलं गोष्टी करतात की क्लेम केला आहे का नाही किंवा किती वेळा केला आहे इतक्या वर्षामध्ये. सो त्याच्यावरून ते सहज कळू शकते. मग हे चेक करायला तुम्ही काय करता? म्हणजे हे काय काय डॉक्युमेंट्स गंडवलं जाऊ शकतं किंवा गाडीचं मीटर वगैरे आपण म्हणतो. येस, म्हणूनच की काय करतो आपण, इथं गाडी बघितल्यावरती या गोष्टी कळतात. फर्स्ट ऑफ ऑल चेक केल्यावर, मेकॅनिकली चेक केल्यावरती. दुसरी गोष्ट, हिस्ट्रीमध्ये या सगळ्या गोष्टी करतात कारण डीलरशिपची पूर्णपणे हिस्ट्री असते, त्याच्यामध्ये किलोमीटर रिडिंग मेन्शन असतात. त्यानंतर समजा बाहेर सर्व्हिस केली असेल त्याचे काही बिलं असेल त्याच्यामध्ये किलोमीटर्स मेन्शन नसतात. सो हे सगळं चेक होतं. प्लस जेव्हा मेकॅनिकली आपण गाडी चेक करतो पर्सनली तेव्हा या सगळ्या गोष्टी डिटेल चेक होतात आपल्याकडे. ओके. आणि आपण प्राइसिंगवर येऊया की बऱ्याच वेळा आपण बघतो की सेकंड हँड मोठ्या ब्रँडच्या गाड्या म्हणजे मर्सिडीज वगैरे अशा आहेत तर त्या साधारण अगदी 2 लाख 3 लाख अशापासून दिसतात ॲडमध्ये. म्हणजे फेसबुकवर आपण ॲड बघतो किंवा अगदी येता जाता कुठेही दिसतात. तर त्या कितपत भरवशाच्या असतात? भरोशाच्या म्हणण्यापेक्षा कसं होतं ना, कुठली गाडी जेव्हा आता आम्ही गाडी घेतो तेव्हा कस्टमरला विकण्याच्या आधी त्या गाडीवरती आमचे पैसे लागलेले असतात. त्यामुळे म्हणून आम्ही या सगळ्या क्रायटेरियामधनं ती गाडी घेतो की जेणेकरून पहिले पैसे किंवा पहिली रिस्क ही आमच्यावरती असते, मग त्यानंतर ती घेण्याची रिस्क असते. सो म्हणून आपण या गोष्टी बेसिकली पहिल्यांदा चेक करून घेतो. आता जे तुम्ही म्हटलात की मोठ्या मोठ्या ब्रँडच्या गाड्या स्वस्तात दिसतात तर कदाचित असू शकतात. समजा 2006-07ची मर्सिडीज आहे आणि त्याला 5 ओनर झाले, त्याचे किलोमीटर 2 लाख झाले तर ती कमी किमतीमध्ये गाडी मिळू शकते. सो इट ऑल डिपेंड्स अपॉन गाडीची कंडिशन, नंबर ऑफ ओनर, किलोमीटर किती झालेत, मेकॅनिकल आता गाडीमध्ये काय काम आहे, या सगळ्यावर बेसिकली यूज करतो प्राइसिंग ठरतं. ठीक आहे, हे झालं डॉक्युमेंट्स आणि जे काही पेपरवर्क असतील त्याचं. आता आपण कारपाशी जाऊन एक्झॅक्ट बघूया की कारमध्ये तुम्ही समजा एखादी कार घ्यायला आलाय आणि तुमच्याकडं 15-20 मिनटं किंवा तासभरच आहे तर तुम्ही बाहेरच्या बाहेर त्यातून किंवा तिथं थांबल्या तुम्ही काय चेक करू शकता हे आपण जाऊन कारपाशी बघूया. आता परफेक्ट, आमचा टेक्निकल पर्सन आहेत मुंदा रानाडे म्हणून, तर ते तुम्हाला एक्झॅक्टली गाडीपाशी जाऊन एक्सप्लेन करतील काय आपण गाडीमध्ये बघायचं पर्सन. ओके, चला. तर गाडी घ्यायच्या आधी काय काय बघायचं आहे आपल्याला मंदार सर सांगतील. सर मंदार. नमस्कार. या सर, आपण सगळ्यात आधी मी आता गाडी बघायला आलो आहे तर मी काय बघितलं पाहिजे सगळ्यात आधी बाहेरून? ओके, पहिला आपलं गोष्ट असते दिसते कशी, इथून सुरुवात होती. दिसायला कदाचित गाड्या सगळ्यात छानच ठेवतात जी विकायची असते सेकंड हँड जेव्हा आपण घेतो त्यावेळी. ओके. पण ज्या गोष्टी टेक्निकली आपण बघणं अपेक्षित आहे, म्हणजे ती स्ट्रक्चरल डॅमेज आहे का, इंजिनचा आवाज नॉर्मल येतोय का वेगळा येतोय, एवढं तरी किमान समजतं आपल्याला. ओके. तर त्यासाठी आपण आधी पहिल्यांदा आज जाऊन बघूयात ठीक की नक्की काय पाहायचं आपल्याला. ठीक आहे. आपण पहिल्यांदा गाडीत बसतोय, आपण पहिल्यांदा गाडी चालू करून पाहूयात. ओके. कॉमन मॅनला आवाज त्याचा चांगला वाटतोय काय वाईट वाटतं एवढं तरी बेसिक कळून जातं आपल्याला.
ठीक आहे. आपण गाडी चालू करतोय. गाडी सुरू केल्यानंतर स्मूथ आहे का आवाज, हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. माहिती रफ वाटते आणि स्मूथ वाटते एवढंच बेसिक कळत असतं. तर आपल्याला ही रेस केल्यानंतर छान वाटते, म्हणजे बेसिक आपल्याला वाटते की इंजिन छान आहे बाबा. आणि साधारण कसा आवाज नाही आला पाहिजे? रफ आवाज, नॉर्मली पेट्रोल आणि डिझेल गाड्यांमध्ये जसं वेगवेगळा रफ नॉईज म्हणजे गरगर खरखर असे काही अबनॉर्मल आवाज जर वाटले तर काही शंका घेण्यासारखं आहे का हे आपण चेक करू शकतो नंतरच्या पुढच्या स्टेजला. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण हे इंजिन छान आहे, एसी गार होतोय का, या बेसिक गोष्टी आपण चेक करून घेतो. ओके. आता त्याच्यानंतर स्ट्रक्चरल डॅमेज, तर खूप डीप काही सगळ्यांना कळलं असं नाही, पण बेसिक गोष्टी आपण मात्र नक्की चेक करू शकतो. ओके. त्याच्यामध्ये आपण आता काही गोष्टी बघूयात. येस. की दरवाजे उघडल्यानंतर स्ट्रक्चरल डॅमेज असतं. हां. स्ट्रक्चरल डॅमेजमध्ये काय असतं, नॉर्मली पुढून धडकली आहे, साईडनी जोरात इम्पॅक्ट झालाय, ओके. तर ही फ्रेमवर्क झालंय का हे चेक करण्यासाठी आपण या गोष्टी ओपन करून बघू शकतो. याच्यामध्ये आपल्याला जेव्हा दिसतं हे जे स्पॉट्स आहेत हे हां. ओरिजिनल आहे. थोडा अजून हा जो दिसतोय तुम्हाला हा स्पॉट, येस. हा वेल्डिंग स्पॉट, हा जो रोबोटने झालेला असतो कंपनीमध्ये, हां. हा ओरिजिनल आहे. ओके. हा जर ओपन झाला असेल तर हा तुम्हाला कधीच दिसणार नाही इथं या एजला. तर हे बेसिक आहे, हे एवढं आपण चेक करू शकतो. चारी दरवाजांना आपण हे चेक करू शकतो. ठीक आहे. नंतर ना सगळ्यांना हेच बघायचं आहे आपल्याला. इथेही तेच बघू शकतो आपण, इथेही हे बघू शकतो आपण. पलीकडून नवीन गाडीचा तर हे आपण इथं समजा एखाद्या ठिकाणी Common car गोष्टी घ्यायला आहेत गेलो तर तिथं जे हा असतात, वेल्डिंग त्यांना वर्क, सांगू रिपेअर शकतो वर्क आपण असेल तर आपण काढायला. नक्की शोध करून म्हणजे समजत ते डोळ्याला समजतं ते. ओके. डिक्कीमध्ये पण आपल्याला बघायचं आहे. ओके. डिक्कीमध्ये नॉर्मली मागून जर इम्पॅक्ट झाला असेल मेजर हां. तर इथं आपल्याला समजतो. हां. आतमध्ये काय चेक करायचं? या गोष्टी इथं वेल्डिंग वर्क, इथेही स्पॉट्स आहेत बघा ओरिजिनल जे दिसत आहेत. हां हां. हे काही डॅमेज झाले नाहीत ना, यातले पहिले 4च खराब दिसतात, बाकी सगळे छान दिसत आहेत. तर इथंपर्यंत काम झालं असं आपण ओके. धरू शकतो की बाबा हा काहीतरी काम झालं. प्लस हा इकडे हे जे फ्लोरिंग आहे हे फ्लोरिंग डॅमेज झालं असेल तर इथं थोडेसे रिंकल्स येतील, कारण किती रिपेअर केलं तरी ते असं फिनिश होत नाही. ओके. अशी wrinkles. हा, हे फ्लोर आहे. तर ते काम बरं, हे बूट नाही, हे ओरिजिनलच आहे. बूट Okay. इथं काय ते तुम्हाला हे फिनिश दिसते आता. ओके. ओके. इथं तुम्हाला रिंकल्स दिसतील, कारण किती रिपेअर केलं तरी ते असं फिनिश होऊ शकत नाही. ओके. तर ह्या बेसिक गोष्टी आपण बूट स्पेस मध्ये चेक करू इथे शकतो. वरच्या बाजूला दरवाजाला. हा, इथंही सेम आहे सर. हे जी सिलिंग आहे हे पूर्ण इथं स्पॉट दिसतोय, ओके. इथेही स्पॉट दिसतोय. प्रत्येक डोअर, डिकी, बोनेट या सगळ्याला हाच कन्सेप्ट आहे चेक करण्यासाठी. ओरिजिनल वेल्डिंग ओरिजिनल आहे, वेल्डिंग आहे. रिंकल्स दिसतात. ओके. इथेही समजतं आपल्याला, बाहेरून भरलेलं सिलेंट असेल तर ते समजतं आपल्याला. त्याच्यावर आणि ही एज जी आहे ती ओईची आहे, म्हणजे ती समजतं आपल्याला इथं. डिक्कीमध्ये झालं. आता पुढे आपण हे बोनेट बाहेरून असे लहान लहान जे स्क्रॅच दिसतात. हे पेन डॅमेज आहेत, कोणी घासून गेलंय वगैरे वगैरे. हा म्हणजे हा त्याला काय- काही आपल्याला नाही, गाडीच्या accidental किंवा ओव्हरऑल नाही, परफॉर्मन्स परफॉर्मन्स हे ऍस्थेटिक लुक्स आहेत सगळे. हा. हे रिपेअरेबल असतात. आणि ठीक आहे. स्ट्रक्चरल डॅमेज हे रिपेअर जरी केले असेल तरी त्याच्या स्ट्रेंथ मध्ये फरक पडतोय, ओके. ओरिजिनॅलिटी जाते, हे त्याच्या मागचं मेन कारण आहे. ठीक आहे. आता आपण इंजिन कंपार्टमेंट चेक करूया Bonnet कसं उघडूया. करता येतं. ठीक आहे. चला. ओके. आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण आय एम नॉट अ कार गाय, त्यामुळं ह्यात काय बघायचं हेच मला कळत नाही. ओके, आणि मोस्टली लोकांना नाही कळत बरोबर. ह्यात काय बघायचं असतं. आता पुढून जर इम्पॅक्ट झाला असेल तर फ्रेमवर्क केलंय असं आपण कन्सिडर करू शकतो. ओके. या केसमध्ये फ्रेममध्ये आता या पर्टिक्युलर या गाडीसाठी काय फ्रेम चेक करायची आहे. हा पिलर आहे, राईटचा लेफ्टचे दोन्ही पिलर सेम आहेत. ओके. इथं कुठेही रिंकल नाही आहे, हे ओरिजिनल मार्किंग आहे, हे ओरिजिनल स्क्रू लावलेले आहेत. हे हेडलाईटचे प्लास्टिकचे कान आहेत. ओके. तर हे कुठे डॅमेज झालेत आणि त्यानंतर चिकटवलेत का, कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं रिपेअर करून ते चिकटवून लावतात, हे प्लास्टिकचे कान ओके. त्या असतात. साईडला तसेच सेम या साईडला पण हे कान आहेत. हे म्हणजे समोरून इम्पॅक्ट जर काही झाला असेल तर ह्या गोष्टी रिपेअर केलेल्या असतात. त्या साईडचे दाखवा. म्हणजे हा हेडलाईटचं कान आहे, हा हेडलाईटचा, आणि ही पुढचा मेंबर आहे, हा ओके. सपोर्ट मेंबर. ठीक आहे. ठीक आहे. वेअर ॲज खूप मोठा इम्पॅक्ट असेल समोरून तर हा चासी पार्ट डॅमेज काही झाला असेल तर इथेही तुम्हाला चेंजेस समजतात ओके. दिसायला. हे कसं ओरिजिनल सिलिंग आहे हे वेगळं समजतं डोळ्याला नक्की, कॉमन मॅन जरी असतं तरी. ओके. हा चासी मेंबर समोरून जर काही इम्पॅक्ट झाला असेल काही तर या गोष्टी नक्की
हे करतात त्याला इनफॅक्ट इथं येऊ शकतो. तर हे काय रिपेअर झालंय, हे ओरिजिनॅलिटी ती ओरिजिनल तुम्हाला डोळ्याला समजतं, कॉमन मॅन जरी असतात तुमच्यासारखा माझ्यासारख्याला. ठीक आहे, हे झालं आता फ्रेमवर्क संबंधित. सेम इथं या बॉनेट संबंधित ते स्पॉट्स बघा, हे ओरिजिनल स्पॉट्स आहेत सगळे. ओके, ठीक आहे, हे जर ओपन झालं आणि तिथं लांबी प्रायमर किंवा असं काही रिपेअर वर्क झालं तरी ते स्लाईट ओपन राहतं. ओके, ते असं फिनिश कधीच राहत नाही बदललं असेल तर. ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट इंजिन. इंजिनमध्ये काय आहे, आवाज स्मूथ आहे ना, हे बेसिक तुम्ही तुमच्या लेवलला चेक करू शकता. म्हणजे आता चालू गाडी आहे पण आपल्याला एवढा डिस्टर्ब होत नाही त्या आवाजाचा. तर ते तुम्ही बाकी एक्सपर्ट्सने दाखवून वगैरे चेक करणं हा विषय वेगळा आहे, पण हे बेसिक तुम्ही कानाला माझं छान मला वाटतं check ना, करायचं हा, तुम्ही तर काय एवढं काय आहे. प्लस ही डिपस्टिक काढायची केव्हा ऑइलची, आणि यातून ऑइल बाहेर येते का हे चेक Okay. करायचं. इंजिनचा काही प्रॉब्लेम असेल, कॉम्प्रेशन वीक असेल, पिस्टन रिंग खराब असेल, तर यातनं असे थेंब येतात ऑइल ओके, या कंडिशनला आणि रेस्ट केल्यानंतर दोन्ही कंडिशन. तुम्ही आता जस्ट रेस्ट केलं तर आपण तेही चेक करून घेऊ. हो. लाईट रेस्ट करा गाडी तुम्ही. हा. हे पर येत नाही आहे ना हे डिपस्टिकला, या होलमधून ऑइल येत नाही ना बघा फक्त तेव्हा. ठीक एकदम क्लिअर आहे इथं. पिस्टनचा काही प्रॉब्लेम खराब असेल काही तर त्यातून प्रॉब्लेम बाहेर असेल तर त्यातून ऑइल बाहेर फेकलं जातं. ओके. तर या बेसिक गोष्टी चेक करायच्यात. बाकी तुम्ही गाडी घेताना हे सगळं चकाकतच असतं, तुम्ही ते काय तसंच करून अजून पण काही technically- चेक करायचं इंजिन बस एवढंच असतं. नाही, इंजिनमध्ये तुम्ही एवढा आवाज छान आहे ना आणि ऑइल येत नाही ना बाहेर, ठीक एवढ्या आहे. बेसिक गोष्टी चेक करू शकता तुम्ही. ओके, त्याच्यावरून तुमचं इंजिन हेल्दी आहे की नाही एवढं बेसिक तुम्हाला समजू शकतं. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी ट्रायल असते, सस्पेन्शन, ड्रायव्हिंग कम्फर्ट या गोष्टींसाठी सगळ्यात शेवटी आपण चेक करतो. त्याला आपण हा, ट्रायलला ती ओके असेल ड्राईव्ह केल्यानंतर आपल्याला जाणवतं. म्हणजे तुम्हाला काय फिलिंग येतोय, आवाज येतोय नाही येतोय, ओके. जरा smooth ride टायरच्या वाटत बाबतीत नाही. काय चेक करायचं? टायरच्या बाबतीत आता सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यावर डेट लिहिलेली असती केव्हा मॅन्युफॅक्चर्ड आहे. ओके, नॉर्मल केसमध्ये 4 ते 5 वर्ष टायरचं लाईफ असतं, और 40,000 किलोमीटर्स. ओके, प्लस विजिबली तुम्हाला क्रॅक्स वगैरे डेव्हलप झालेत का हे या एजला दिसून येतं डोळ्यालाच. ओके. प्लस अगदी साध्या भाषेत गोटा झालेत का टायर असंही आपण चेक करू हा, शकतो. म्हणजे हा, म्हणजे थ्रेड पूर्ण दिसत हे आहेत का नाही, झालेत का? का टायर खराब झालेत. आणि ह्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग डेट असते इथे 49-22 इथे लिहिलेलं आहे. म्हणजे Okay. 49 वीक आणि 22 इयर झूम असं घ्यायचा त्याचं- त्याचं? असं त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आहे इथे लिहिलेलं. हे प्रत्येक ब्रँडच्या प्रत्येक टायरवर मेन्शन केलेलं असतं. ओके. त्यामुळे त्याचं किती लाईफ झालंय हे तुम्ही त्याचं जज करू शकता. म्हणजे आता समजा एखाद्या सेलरने सांगितलं की गाडी 2 वर्ष जुनी आहे हा. आणि आपण टायर चेक केला तर तो बरोबर, त्याच्यावरून अजून- आपल्याला कळू शकतं अजून की जुना अरे निघाला. नाही हे वेगळं काय हम्म, दिसतंय. हम्म, त्याच्यावर इयर आणि मॅन्युफॅक्चरिंगचं वीक 22 वीक आणि असं ते आहे त्याच्या मागचं. ओके. तर या बेसिक ॲस्थेटिक ज्या कॉमन मॅनला डोळ्याने समजू शकतात एवढ्या गोष्टी आपण बघू शकतो. आणि ज्या आणि डोळ्यांनी नाही समजू शकत त्या ते तुम्ही काय ड्राईव्ह check करता? केल्यानंतरच समजतात काही गोष्टी. म्हणजे इंजिनचा आवाज रनिंगमध्ये काय येतोय, किंवा सस्पेन्शनचा आवाज काय आहे, ब्रेकिंग बरोबर आहे ना, क्लच प्रॉपर आहे का मॅन्युअल असेल तर, हम्म. आणि ऑटो असेल तर त्याचं गिअर प्रॉपर शिफ्ट होत आहेत का नाही वेळच्या वेळी, ओके. का फक्त रेस होतीये. या सगळ्या गोष्टी आपण ते ऍक्च्युअल तुम्ही ड्राईव्ह कोणती मध्ये गाडी घेताय हा. का? तुम्हाला गाडी कसं टू गाडी comfortable त्याचं आहे? फिलिंग वेगळं असतं. हम्म. हे त्यातल्या टेक्निकल एक्सपर्ट तुम्ही कॉमन मॅन म्हणून जर बघत असाल तर तुम्ही तर- एवढ्या बेसिक गोष्टी हा. बघून तुम्ही एक लेवल पुढे जाऊ शकता. Yes. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही टेक्निकल पर्सन कडनं बाकी डिटेल ड्राईव्ह केल्यानंतर अजूनही डेटा घेऊ शकता. ठीक आहे, चला. ओके. थँक्यू. आपल्याला आता बाहेरून गाडीचं काय काय बघायचं हे समजलंय. आपल्यासोबत स्वप्नील सर परत एकदा आहेत. हॅलो सर. हॅलो, मला फक्त एकच ॲडिशनल गोष्ट करायची होती. तुम्हाला मंदार सरांनी खूप डिटेलमध्ये सांगितलं काय काय बघायचं काय काय नाही. Yes. सो बऱ्याचदा कधी कधी काय काय क्रायटेरिया फुलफिल होत नाही. एक्झाम्पल द्यायचं असतं तर बोनेट, की समजा गाडी पूर्ण 20 स्पीडने टोकन लागायला गाड्या थांबता कधीतरी 4-5 गाड्यांची धडक झाली हा, तर तो एकदम मेजर कमी ॲक्सिडेंट नसतो. पण पुढूनचा सगळा शो जेव्हा खराब होतो तेव्हा बंपर, ग्रिल, बोनेट जेव्हा शोरूममध्ये तुम्ही इन्शुरन्ससाठी बेसिकली क्लेम टाकता तर इन्शुरन्स कंपनीमध्ये मिळत आहे, म्हणून हे सगळ्या गोष्टींचं एस्टिमेट येतं आणि आपण ते चेंज केले जातात. आजकाल नवीन गाड्यांचे पार्ट महाग असल्यामुळे मग ते 1-1.5 लाख रुपयाचं बिलिंग दिसतं आणि आपल्याला वाटतं की अरे खूप मोठा क्लेम घेतलाय तर आपण ॲक्सिडेंटल गाडी घेतोय का. तर त्या केसमध्ये तसं नाही आहे. सो जर समजा तुम्हाला असं वाटलं की बोनेट बदललं किंवा गोष्टी केल्यात तर बाकी पॅरामीटर्स पण चेक करणं गरजेचं आहे की ती खरंच मेजर ॲक्सिडेंटल गाडी आहे का. जर ती स्ट्रक्चरल डॅमेज असेल, मेजर ॲक्सिडेंटल गाडी असेल तर, अदरवाईज या नॉमिनल गोष्टी त्या कुठेही गाडी चालवताना घडतातच. येस, ठीक आहे. मग आता तुमच्याकडे साधारण काय रेंजच्या गाड्या असतात आणि
तुम्ही काय किती ऑफर देता किंवा काय करता? सी बेसिकली रेंज म्हणाल तर 2-2.5 लाखापासून ते 30 लाखाच्या 35 लाखाच्या रेंजपर्यंत गाड्या असतात. ओके. सगळ्या सेगमेंटच्या गाड्या आपल्याकडे असतात. प्रीमियम कार्स बऱ्यापैकी कमी असतात, पण राईट फ्रॉम मारुती टू स्कोडा फोक्सवॅगन या सगळ्या गाड्या असतात. स्कोडा फोक्सवॅगनच्या काही कंपनीकडून कार्स पण आपल्याकडे येतात, ज्या 2-3 वर्षाच्या आतल्या असतात. आणि मोस्टली आमचा क्रायटेरिया तो होतो की 5-6 वर्षाच्या आतल्या गाड्या 50पेक्षा कमी झालेल्या, शक्यतो फर्स्ट ओनर आणि या सगळ्या क्रायटेरियानी आलेली गाडी. त्यामुळे कस्टमरला जी गाडी मिळते ती बेसिकली गाडी घेऊन पुढे 5-7 वर्ष काही मेजर खर्च नाही अशा कंडिशनला ती गाडी मिळते, की जेणेकरून त्यांना ती जरी यूज असली तरी ती ॲज गुड ॲज नवीन गाडीसारखीच मिळते. मोस्टली तुमच्याकडे कुठल्या गाडीची डिमांड असते? ती डिमांड म्हणाल तर आता जमाना आहे SUVचा किंवा कॉम्पॅक्ट SUV. सगळ्यांना हवं आहे त्यांना SUV किंवा कॉम्पॅक्ट SUVच पाहिजे, पण प्रत्येक क्लास आहे, प्रत्येकाची आवड निवड आहे. सो हॅशबॅकमध्येही लोक विचारणा करतात, सेडानमध्येही करतात. SUV कॉम्पॅक्ट SUV तर नक्की आहेतच. त्यामुळे आज एक डिलिव्हरी पण आहे, तुम्ही ती गाडी बघा की कशा कंडिशनची गाडी आहे ती. आता समजा माझं बजेट जर 3 ते 5 लाख आहे, तर तुमच्याकडे काय काय ऑप्शन असतील? 3 ते 5 लाखामध्ये तुम्हाला एखादी चांगली i20 येऊ शकते, हुंडाई इओन येऊ शकते, एखादी जॅज ऑटोमॅटिक येऊ शकते, एखादी टोयोटा ग्लान्झा किंवा बलेनो सारख्या गाड्या येऊ शकतात. पंच वगैरे थोडा सेगमेंट वरती जातो. ओके. 6 and above. 6 and above. ओके. आणि तुमच्याकडे बिलिंगचं कसं असतं? म्हणजे मला पूर्ण कॅश घ्यावी लागते की EMI ऑप्शन्स आहेत, फायनान्स ऑप्शन? डिपेंड. फायनान्स ऑप्शन आपल्याकडे सगळे अवेलेबल आहेत. आपण 1.5-2 दिवसामध्ये लोकांना लोन करून देतो. आता तर बऱ्याचशा काही कंपनीज आहेत की ज्या 4 तासामध्ये तुम्हाला लोन अप्रूव्ह करून अकाउंटला पैसे ट्रान्सफर करतात. त्यामुळे फास्ट लोन फॅसिलिटी सुद्धा आहेत. आणि देताना आपण RTO ट्रान्सफर, डॉक्युमेंटेशन हे सगळं प्रॉपर सगळ्या गोष्टी करून देतो. त्यामुळे घेणाऱ्या कस्टमरला कुठली अडचण येत नाही. सो डॉक्युमेंट्स चेक करणं, ते व्हेरीफाय करणं वगैरे सगळं काम तुमच्याकडे? येस. मी ॲज अ कस्टमर फक्त तुमच्याकडे यायचं आणि पैसे भरायचे, कार घेऊन जायचं. तुमच्या नावाचा RC तुमच्या घरी येणार. तर नवीन सेकंड हँड गाडी घेताना काय काय चेक करायचं असतं हे आपण बघितलंय. तुमच्या कुठल्या मित्राला जर नवीन गाडी घ्यायची असेल तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला कोणती गाडी घ्यायला आवडेल हे कमेंटमध्ये आम्हाला सांगा. आणि अशाच टेक आणि ऑटो संबंधित नवीन व्हिडिओसाठी टेक भारेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.